म्हणजे आमच्याकडनं डॉक्टरांना स्टाफ ट्रेनिंग असतं आमचं. मी म्हटलं तसं की हा सगळा एक पूर्ण चेन आहे. डॉक्टर्स आहेत, स्टाफ आहेत आणि एज्युकेशन ऑफ द पेशंट, या सगळ्यांसाठीच हा आम्ही उपक्रम चालवतो आहोत. पेशंटच्या एज्युकेशनसाठी आम्ही छोटे छोटे वर्कशॉप्स घेत असतो. इव्हन इंस्टाग्रामवरती एज्युकेशनल व्हिडिओज वगैरे सुद्धा अपलोड करत असतो. फक्त मी म्हटलं तसं की हे एज्युकेशन फक्त इथेच लिमिटेड नाही, इट इज ऍक्च्युअली शुड पर्क्युलेट टू ईच अँड एव्हरी लेवल. तरच दोन गोष्टी होतील, एक तर जे पेशंट येतील ते एज्युकेटेड पेशंट येतील. आज आपल्याकडे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी हा एक प्रकार खूप आहे की ज्याच्यामध्ये मिसकन्सेप्शन खूप जास्त असतात. त्यामुळे आम्हाला पहिल्यांदा मिसकन्सेप्शन ती खोटी पाडायला लागतात आणि मग जे खरं आहे ते शिकवायला लागतं. सो डबल डॉक्टरांचं काम आता डबल झाले. पण हे जर एज्युकेटेड आणि इन्फॉर्म पेशंट असेल तर ते कधीही आमच्यासाठी चांगलं राहतं आणि याच्यासाठी सुद्धा हा उपक्रम आहे. पेशंट करता फार महत्त्वाचं आहे की काही पेशंट माझं ब्लड प्रेशर आता नॉर्मल आलंय, गोळ्या सोडून देतात. तसेच काही ग्लुकोमासारखा आजार आहे की औषधं सोडून देतात. तर ते का नाही सोडायचे ते जर त्यांना माहिती पडलं की जर सोडलं अंधत्व येऊ शकतं आणि हे अंधत्व नेहमीसाठी येईल, ते क्युरेबल नाही राहणार, हे जर पेशंटला शिकवल्या गेलं नीटनेटकं तर ते देशाकरता पण चांगलं होईल ना की इतके ब्लाइंड पीपल डेव्हलप होणार नाही. हे पण एक कार्य महत्त्वाचं आहे. एक क्वेश्चन विचारायचं वाटतं. मी स्वतः त्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे. सो वी हॅव, मी म्हटलं तसं जे काही आहे स्पेशालिटी त्याच्यामधले प्रत्येक डॉक्टर आपण इथे आणण्याचा प्रयत्न केला आहे. मी म्हटलं तसं आता इतकं नॉलेज व्हास्ट होत चाललं आहे आणि थँक्स टू इंटरनेट सगळ्यांना सगळं माहिती होणं अवघड आहे. त्यामुळे त्या भागातला तो स्पेशालिस्ट जर असेल तर तो तुम्हाला चांगला गाईड करू शकेल. ह्या सगळ्या ह्याच्यासाठीच आता फॉर एक्झाम्पल मी म्हटलं या मॅडम आहेत, मॅडमचा तर एक्सपिरियन्स आता 40 वर्षांहून जास्त आहे. काही आम्हाला सुचलं नाही तर आम्ही पहिल्यांदा मॅडमकडे जातो की मॅडम काही कळत नाही, काय आता करू. त्यामुळे लोकांना आणि ऑफकोर्स आपल्याकडे कॉलेजेस बरेच आलेले आहेत, पेशंट आउटरीच प्रोग्राम्स खूप आलेले आहेत, त्यामुळे खूप जास्त गरज लागत नाही. पण तरी जे गरजू पेशंट असतात त्यांच्यासाठी सुद्धा आमच्याकडे बऱ्याच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि एक तुम्ही जेव्हा आता म्हटलंय की तुम्ही ग्रामीण भागात सुद्धा जाताय, तर तिथे मोतीया बिंदूचे मॅक्झिमम पेशंट असतात, म्हणजे कोणी केअर करणारे नसतात, तर त्याच्या अनुसरून तुमच्या हॉस्पिटलची सर सरप्राइझिंगली तुम्हाला हे आहे की आता रीच आपली खूप छान आहे. म्हणजे जे आपले जे डिस्ट्रिक्ट असतात त्या प्रत्येक डिस्ट्रिक्टला एक कॅटरॅक्ट सर्जरीचं टार्गेट दिलं जातं. ऑलरेडी विदर्भातले ऑलमोस्ट 50% जास्त डिस्ट्रिक्ट त्यांनी त्यांचं टार्गेट कम्प्लीट केलेलं आहे. टार्गेटपेक्षा सुद्धा 110% वगैरे त्यांनी जास्त कॅटरॅक्ट सर्जरीज केलेल्या. सो आपल्या गव्हर्नमेंट स्कीम्स खूप छान चालू आहेत. इश्यू असा आहे कॅटरॅक्ट सोडून जे बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत ना त्याच्याविषयी पेशंटला माहिती कमी. म्हणजे हा मी डिफरन्स काही वर्ष पाहिला की जेव्हा मी आधी जायचे तेव्हा कॅटरॅक्टच मेन इश्यू होता. पण जसं जसं कॅटरॅक्ट सगळ्या वयामध्ये दिसतात, पण सगळ्यात कॉमन जो चाइल्डहुड कॅन्सर असतो ते रेटिनोब्लास्टोमा असं त्याला म्हणतात. इनफॅक्ट मे मध्ये त्याचा एक आठवडाही सेलिब्रेट केला जातो ॲज रेटिनोब्लास्टोमा वीक फॉर इन्क्रीजिंग अवेअरनेस. तर म्हणजे हा तर डोळ्याच्या आतल्या भागाचा रेटिनाचा ट्यूमर झाला. तर हा युजली 18 महिने ते 3 वर्ष या वयोगटामध्ये सगळ्यात कॉमनली दिसतो. पण न्यूबॉर्न ते 12 वर्षापर्यंत कुठल्याही एज ग्रुपमध्ये हा दिसू शकतो. आणि इट इज द मोस्ट फ्रिक्वेंट कार्सिनोमा असतात किंवा स्क्वॅमस सेल कार्सिनोमा असतात. तर ते सगळे आयलिडवर दिसतात आपल्याला, जे आयलिडचे असे मास बनून येतात. सो दॅट अगेन डिपेंड्स पेशंट कुठल्या स्टेजला प्रेझेंट करतो. एकदम छोटा मास घेऊन आला, पेशंटला फार इन्फॉर्मेशन नसेल तर वी कॅन गो अहेड, बायोप्सी घेऊ शकतो आणि मग ट्रीटमेंट प्लॅन करू शकतो. मेनी टाइम्स आपण बघतो की पेशंट काहीतरी आहे म्हणून छोटी ट्रीटमेंट घेत राहतो. एखाद दुसऱ्या डॉक्टरांकडनं काहीतरी ड्रॉप घेतले किंवा डायरेक्ट फार्मसीमधनं ड्रॉप घेतले आणि बाय द टाइम दे रीच अस खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये असतं. आणि अशा प्रकारे जर पेशंट आपल्याकडे प्रेझेंट झाले तर जरी डोळा आतमधला ठीक असेल पण पापणीचा कॅन्सर इतका मोठा असेल तर असाही एक छोटा चान्स आहे की आपल्याला पूर्ण डोळा त्याच्यासाठी सॅक्रिफाईस करावा लागू शकतो. आणि बाकी राहिले तर ऑर्बिटचेही कॅन्सर्स असतात, म्हणजे डोळ्याच्या आतल्या भागातले, जे कधी कधी ब्रेन आणि ऑर्बिट हे खूप जवळच्या गोष्टी आहेत. मॅडमनी जसं सांगितलं तसं सगळ्या नर्व ज्या आपल्या डोळ्याकडे येतात
त्या सगळ्या ब्रेनकडनं येतात. त्यामुळे कुठल्याही आजारांमध्ये MRI किंवा CT स्कॅन हे अनिवार्य असतात. ते तुम्ही विचारलं की डोळ्याचा एवढासा लखवा झाला तरी MRI का काढला, तर हे खूप महत्त्वाचं आहे. कारण सगळ्या ज्या डोळ्याच्या नसा येतात त्या ब्रेनमधनं येतात. त्यामुळे आपल्याला ब्रेन आणि डोळ्याची स्थिती कुठल्या पोझिशनमध्ये आहे हे करणं खूप गरजेचं असतं. सो त्याच्यात आपण वेगवेगळे स्कॅन करून डायग्नोसिस एस्टॅब्लिश करून मग आपण पुढची काय ट्रीटमेंट ठरवायचे हे ठरवतो. मे बी रेडिएशन करू शकतो किंवा एक छोटी बायोप्सी घेऊन कधी कधी तुम्ही ऐकलं असेल तर ब्लड कॅन्सर, लिम्फोमा वगैरे ऐकले असतील मोर कॉमनली, तर तसे पण निघू शकतात. डोळ्याच्या प्रत्येक अवयवापासून कॅन्सर होऊ शकतो.